नराधम अक्षय शिंदेच्या मृतदेहाचा पंचनामा पूर्ण झाला आहे। तर बदलापूरमध्ये चिमुकलीवर जो अत्याचार झाला होता, 2 चिमुरडींवर अत्याचार या अक्षय शिंदेने केल्याचा आरोप होता आणि त्याचा एन्काउंटर झाला आहे आणि एन्काउंटर नंतर त्याचा मृतदेहाचा पंचनामा पूर्ण झालाय। न्यायाधीशांच्या उपस्थितीमध्ये हा पंचनामा करण्यात आला आहे। तर अक्षयचा मृतदेह जे रुग्णालयामध्ये नेला जाणार आहे। जे मध्ये अक्षय शिंदेचं शवविच्छेदन होण्याची शक्यता आहे। पोलिसांकडून अक्षय शिंदेचा एन्काउंटर करण्यात आला आहे। तर पोलिसांवर त्यांना बंदूक उगारलेली होती, गोळी झाडली होती आणि त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी स्वतःच्या बचावासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर केल्याची माहिती दिली जाते। दरम्यान अक्षयनं बंदूक हिसकावून एपीआय निलेश मोरेंवर गोळीबार केला होता आणि त्यानंतर स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी अक्षय शिंदेवर गोळी झाडली, ज्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालाय। बदलापूर अत्याचाराच्या आरोपीचा मृत्यू झालेला आहे। तर अक्षयनं पोलिसांवर गोळीबार केला होता आणि त्यानंतर आता ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरामध्ये ही सगळी घटना घडलेली होती आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे आरोप प्रत्यारोप सुद्धा होताना दिसून येत आहेत। एक आरोपी ज्याच्या हातामध्ये बेड्या होत्या, तो कसा काय बंदूक हिसकावून घेऊ शकतो असा सवाल विरोधकांकडून विचारला जातोय। तर दुसरीकडे हा शिंदे सरकारचा न्याय असल्याचा या ठिकाणी एक भावना सुद्धा समोर येताना दिसतीये आणि स्वसंरक्षणासाठी स्वतःच्या बचावासाठी त्या आरोपीला गोळी झाडून ठार केल्याचं सरकारकडून सांगितलं जातंय। सगळा प्रकार हा काल घडलेला होता। बदलापूरमध्ये काही दिवसांपूर्वी 2 चिमुकलींवर अत्याचार झाले होते आणि एक जनक्षोभ उसळून आल्याचं पाहायला मिळालं होतं। त्याच प्रकरणामधला हा आरोपी अक्षय शिंदे, ज्याला जेलमध्ये असताना आता त्याचा एन्काउंटर करण्यात आला आहे। त्यांना आधी पोलिसांवर गोळीबार केला आणि त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्याची माहिती देण्यात आली। दरम्यान यावर राजकारणामधून सुद्धा राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत। नेमक्या काय आहेत या प्रतिक्रिया बघूया। शाळेच्या संस्थाचे जे सेक्रेटरी आहेत आपटे, ते अजूनही फरारी आहेत। अजूनही त्यांना पोलीस पकडू शकलेले नाही आणि अशा वेळी आज जी चकामक झाली आणि जी पोलिसांना त्या ठिकाणी जखमी करण्याचं काम झालं आणि त्याच्यानंतर एन्काउंटरमध्ये जो अक्षय शिंदेचा मृत्यू झालेला आहे, या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे। एक तर मुली सुरक्षित नाहीत आणि त्याच्यावर जर असं पोलिसांच्या माध्यमातून एवढं होत असेल किंवा अशा तऱ्हेने घटना होत असतील तर मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय तुम्हाला आता उत्तर द्यावं लागेल। उपमुख्यमंत्री महोदय, आपल्याला राजीनामा दिला पाहिजे। खरं तर जी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे आणि म्हणून या पूर्ण प्रकरणाची चौकशी जी आहे ती सीबीआयच्या माध्यमातून झाली पाहिजे आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री महोदयांनी या प्रकरणामध्ये राजीनामा दिला पाहिजे अशी आम्ही मागणी करतो। कोणालाच गोळी लागलेली नाही हे जे सांगतायत ना, ते सगळं खोटं आहे। त्याचं कारण असं, सगळे पोलीस अधिकारी हॉस्पिटलमध्ये, कुठल्या हॉस्पिटलमध्ये, ज्युपिटरमध्ये चालत गेले, चालत टिक 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 टिक, मग लागली होती त्यांना काय माहिती, आणि चालत गेले, समोर स्ट्रेचर होते, स्ट्रेचरवर जाऊन झोपले। अरे काय चालू आहे? ह्याच्यात मोठी मोठी धेंड इन्व्हॉल्व होती। त्या धेंडांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा बळी गेला असं स्पष्ट मत आहे। सगळं प्रकरणच संशयास्पद आहे। हे सगळं प्रकरणच संशयास्पद आहे। या आरोपीला त्याचा एन्काउंटर करायचा आणि हे संपूर्ण प्रकरण दाबायचा दुसरा प्रयत्न त्यानिमित्तानं या सरकारच्या माध्यमातून चालू दिसतो। त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं अक्षय शिंदेनी बंदूक हिसकून घेऊन स्वतः गोळ्या झाडल्या, हे प्रकरण विश्वास ठेवण्यालायक नाही। त्याच्यामुळे याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे। रिटायर्ड हायकोर्ट जजच्या माध्यमातून याची चौकशी झाली तरच याच्यामध्ये काय सत्य आहे ते महाराष्ट्राची जनतेसमोर येईल। इनकाउंटर किसका होता है? इनकाउंटर आतंकवादियों को होता है, इनकाउंटर अंडरवर्ल्ड के गुनहगारों को होता है। ये कौन आदमी था? तो इससे एक बात का और जो संदेह था उसका वो सबूत, जो संदेह और बढ़ता जा रहा है कि शायद पुलिस किसी ऊंचे पद पर बैठे व्यक्ति को बचाने की कोशिश कर रही है। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।